वावर किती आहे पाहुणे तुमचं सगळं? 10 एकर आहे. हे तर जास्त दिसू राहिलं. लोकांचे बांध करू करू 5 एकर वाढवेले आम्ही. बरं झालं ह्या चोकेला आंब्यावानी शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला. काय सांगितलं होतं ना तुम्हाला? पोराला बैचा नांदे, पोरगा बेवडे, कर्जबाजारी आहे. हराम खोरा तू तर गेला आता. मला 10 करोड रुपये सापडले पाहिजे. श्याम्या आज पाहुणे येऊ राहिले. आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाडे म्हणून दाखवणार नाही. फुकटचं खायला येते बाळा तुला हे येतं का ते येतं का? अरे खरजुल्या तू पोरगी पाहिजे गेलता ना ते पाहुणे येऊ राहिले. आपलं घर दार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का? येड्या झाली ना तुझे सासू सासरे ते. त्याला आधी आपलं घर जमीन पसंत आली पाहिजे. दाढी माझ्यासारखे हिरोला नाही म्हणणारच नाही ते. अरे खळपट चाट्या नवर देवाचं तोंड पाहून जर सोरी की जमले असते ना तर तुझ्यासारख्या पोरायचे मरू तरबी लग्न नसते झाले. म्हणजे मी चांगला दिसत नाही का? अरे लाज वाटते तुला संग घेऊन हिंडाची. दाढी आता तुमच्या हातात जास्त अन्याय नका करू. म्हातार झाल्यावर मलाच पाणी मागसान. काय झालं काऊन डांगडो चालू आहे? अव आज पोरी वाली उरले आपलं घरदार पाहायला. मग पोरगा आवडलं वाटतं त्याले. शामू तुला आवडली का पोरगी? आवडली तर नाही पण रातची झोपी येत नाही. अरे खेकड्या शुक्रमान त्या पोरी तू पसंत आला. मी तर संन्यास घेणं पडलं असतं. मी राहुलला बोललो आणतो. काय आलं? अहो त्याला अनुभव आहे सोयरीकी जमवाचा. अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे. शेजाऱ्याची जमीन दाखवून तो माझ्या संग लग्न करेल मी. जेव्हा माणसाचे सगळे ग्रह मान उलटी फिरते तेव्हा माणसाचं लग्न होतं. होय ऐका ना लग्न झाल्यापासून ऐकूच राहिलं ना तू बोलू कुठे देती? तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? मी नाही करता यावर प्रेम. म्हणजे दुसरे कोणत्या बाईच्या नादी लागले काय? अव घुटण्यात मेंदू तुझ्यावर नुसतं प्रेम नाही करत महाप्रेम करतो. शहाजहान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं. तुम्ही माझ्यासाठी काय बांधसान? अव खेबडे ताजमहल तर सोड मी तुझ्यासाठी पत्राचं शेड बी बनवणार नाही. आज बेसरच मानते पुढं. अहो मजाक मजाक करतो तुम्ही. राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहुणे येऊ राहिले. तू माझ्या संग थांबजो बर का? श्याम्या कशाला करू लगन? कशाला हाताने घरात भूत घालून घेऊ राहिला? किती दिवस रातच्या पत्राच्या पन्हाळ्या मोजू मी? काही फायदा नाही श्याम्या लगन करून. अरे मला बी वाटतं मला कोणा आहो म्हणा माझ्या संग भांडणं करा. मला जळक्या पोळ्या खाऊ घाला. माझ्या मग किरकिर करा. सरळ सरळ सांग ना का त्याला म्हणून लग्नासाठी? बायको माणसाची जिंदगीतलं सुख आहे. अरे पण मग काय काम आहे पाहुणे पुढं? अरे तो सांगायचं त्याला मी किती चांगला आहे माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे. शामू भाऊजी यालेच ना तुम्ही. हे खोटं एक नंबर बोलते. खोटं? वहिनी खरंच चांगलं आहे मी. यात खोटं काय? काय खोटं बोललो मी तुला? लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही महाराणी म्हणी ट्विन. हा हे खोटं बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता. काय खरं बोलले होते माझे पप्पा? तो बाप म्हणी आमच्या पोरीसारखी पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार नाही. खरंच होते ते. तुझ्यासारखी डोक्यात जाईल मंदबुद्धी बावळट बायको या जगात सापडून सापडणार नाही. मी जर नसते भेटले ना तर कोणा पोरगी नसती दिली तुम्हाला. मग राहिलं पडा असं शामू भाऊजीवानी सांड. आता मला कोण ओळखलं तुमच्या भांडणाच्या मधात? अव तू नसती भेटली तर मी बायको दत्तक घेतली असती. इथं मी काय साठी आलो आणि तुमचं काय चाललं? कवाशी घेणारे पाहुणे? येतच असं आता. कहो ते शामराव शनपड झांगरगुत्तेचं घर कुठे आहे? कहून काय काम आहे त्याच्याशी? सोयरीक जमवायची तिथं आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी. तुम्हाला दुसरं पोरगं नाही भेटलं का? कहून पोरा की खराबी का? खराबी? अहो पोराला नांद आहे. कायचा नांद आहे? तुम्ही मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो. पोराला बयायचा नांद आहे. अहो लग्नाच्या आधी पोराची 1-2 लपडे राहतेच. अहो कर्ज बिल त्याच्यावर. बँकेनं घरावरचे पत्र काढून नेलते म्हणून सलाप टाकला ते ना. चांगली गोष्ट आहे ना सलाप टाकला तर. अहो तुम्हाला समजू राहिली नाही मला सोयरीक मोडाची आहे म्हणजे जमू नका तुम्ही तिथं. पोरग 1 नंबर आहे पण. पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं गेले. म्या 7-12 पाहिला त्याच्या नावावर जमीन. तुम्हाला मायावर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे? अहो माणसं खोटं बोलते कागदनी. अहो मॅच किद्दा श्याम्याला बेंदाडीतून उचलून आणले. बेंदाडा साफ करता का तुम्ही? अहो दारू पिऊन पडतो तू कुठे बी. मला काही भरोसा नाही बा तुमच्यावर. अहो मी जर खोटं बोलता असन तर माया मरेल बापाची शपथ. मावा एक बी शब्द जर चुकीचा निघला तर माया पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोंडात आणा. मला भरोसा नाही बसू राहिला तुमच्यावर. अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्यासारखा आहे. ए भाडव्या काय बोल राहिला तू? मस्ती आला का जास्त? अहो मी तुमचा शुभचिंतक आहे. पोरग जवळून पाहिल्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही? अहो आमच्या पंचकृषी सगळ्यात जायल पोरगा आहे ते. मग आता सोयरीक कुठे जमवू आम्ही? मग पोरगा आहे ना. काय काम करतो तुमचं पोरग? आपलं पोरगा कलेक्टर होता राहिला एका मार्काना. म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी? नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षेत पण गॅरंटी आहे आपली पुढच्या 60-70 वर्षामध्ये तो कलेक्टर होईल म्हणजे होईनच. वय किती तुमच्या पोराचं? तसा तो 36चा आहे पण दिसतो 21चा. मग पोरग थोडी दे माणूस देऊ. बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या. तुमच्या पोराचा 50% डाटा आटपला आणि 50% डाटा राहिला आता. म्हणजे तुमच्या पोराची आधी जिंदगी गेली आधी झाली आता त्याचं लग्न करू संन्यास घ्यायला हवा त्याला. बाई अजून एक पोरगा आहे आपलं चालन का? त्याचं वय काय?
पोटातच येते त्याच्या मायच्या अजून. चला वा लय जायला दिसला मला ह्यो माणूस. श्याम्या पाहुणे पुढे जरा लांब्या लांब्या फेकायच्या. डॅडी इथं आल्यावर जे खरंय ते दिसणार असेल त्याला. अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे, नाही तर पहिल्यानं शेजाऱ्याची जमीन दाखवून सोयरी की जमा जाय आम्ही. या या पाहुणे हो बसा. लय गरमी बा. आमच्या गावातले लोक लय जळते ना आमच्यावर, म्हणून गरमी वाढली गावात. पाहुणे हो एवढा उशीर कस का झाला यायला? रस्त्यात एक माणूस भेटला होता. कोणता माणूस? नाव नाही माहित त्याचं, पण चोके लांब्यावानी शरीर होते त्याचं. पाहुणे हो तुम्ही तर पोरगी बी आणली लग्नाच्या आधी घरदार पाहायला. संसार तिला करणे म्हणून तिला आणलं. आमच्या इकडे मधले लोक येते. म्हणलं होतं आम्ही बी मधल्या लोकायला, पण ते म्हणी चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं, म्हणून आम्ही आलो. हे घर आहे का तुमचं? हा हे घर आपलंच आहे, हे पोरगा आपलंच आहे. आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोर पाहायचा आहे, त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे. मग आम्हाला बी तुमच्या पोरीची एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग बी. आम्हाला तो बँक बॅलन्स पाहिजे, तू मालदार आहे का भिकारी आहे. आम्हाला तुमच्या पोरीचा फोन चेक करायचा आहे, तिचे किती लपडे होते तर. मला तो मित्राचे नंबर दे, तू हिस्ट्री पाहायला. मला तुमच्या पोरीच्या कॉलेजचं नाव सांगा, तिची माहिती काढायला. आम्हाला दारू पिणारी पोरं चालत नाही, आम्हाला बी मेकअप करणारी पोरगी चालत नाही. बेटा तुला की सांगायचं असेल तर सांगून दे आताच. मला मुलगा एकदम निर्मळ मनाचा पाहिजे, लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं. लहान लेकरासारखा जे आमचा श्याम्या इतका बालिश ठेव, अजून मी गोल्डीत मुततो. मला पोरगी सुशिक्षित आणि समजदार पाहिजे. मग मी बावळट दिसते तुला? श्याम्या सुंदरता आणि अक्कल ह्यो योग लय दुर्मिळ राहतो. एक तर तुला सुंदर पोरगी भेटन, नाही तर हुशार भेटन, पण या दोन्ही गोष्टी एका पोरीत भेटणं मुश्किल आहे. म्हणजे मला अक्कल नाही का? अहो तू सुंदर बी नाहीये. आम्हाला पोरगा हिम्मत बाज पाहिजे. अहो लय हिम्मत आहे मयात. सिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून बी घाबरत नाही मी. एका मागे एक सिगरेट पितो. नांद करा पण शामूचा कुठं? चुप रे श्याम्या, अशानं 10 जन्म लग्न होणार रे तो. चला मग जमीन पाहून घेऊ. हा चला, हरभरा सोंगाचं बाकी आहे, एक एक पाच सोंगून घेऊ. आम्ही हरभरा सोंगायला येलं की इथं? आम्हाला बी समजलं पाहिजे ना तुमच्या पोरीला वावरलं काम येतं का नाही इथं. जास्त जमिनीच ती इकून खायला पाहिजे का? मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार. मग अमेरिकेतून बाया आणतो का मी रोजाना? आमच्या पोरीने अजून शेतात काम नाही करेल. काम नाही करत काही हातपाय हलवते की नाही? अहो रोज सायकल खेळती ती, किल्ले आवडती सायकल आणायला. आता सायकलचा काय संबंध आहे वाईट? श्याम्या तुला अजून नाही समजणार, लग्न झाल्यावर बरोबर समजन सायकलचा काय विषय राहत होतं. चंद्रिकेचे भाऊ तुम्ही काय काम करता? मी युट्यूबर आहे, कॉमेडी व्हिडिओ बनवतो. कुठे या व्हिडिओच्या नादी लागले? पैसे कमावाकडे लक्ष द्या. खर्च पाण्यापुरते भेटते यातूनच. तुमचं झालं का लग्न? व्हिडिओ तो होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल. कोणी भावच देत नाही मला. चला मग वावर दाखवत तुम्हाला.